नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आपल्याला आता बघायला मिळणार आहे की इंद्रा इथे मुक्तावर खूप संतापलेली असते। ती म्हणते तू ही त्या सावनीसारखीच निघाली, अगदी सेम टू सेम। त्या सावनीने पण आम्हाला असं छळू का पळू केलं होतं, तिने पण आम्हाला बदनाम करायची एक हे संधी सोडली नाही आणि तू पण अगदी त्या सावनीच्या पावलावर पाऊल ठेवूनच वागते असं मला वाटतंय। हे ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं। तर इकडे दुसरीकडे सावनी कार्तिकला भेटलेली असते आणि कार्तिक सावनीला सांगतो की माझा फोन गायब आहे, तो माझ्या मते त्या सागरकडेच असेल। त्यावरती आता सावनी खूप भडकते आणि म्हणते तुला काय वाटतं का तो सागर मुक्ताला आता ह्या सगळ्यातून काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, तुला कळतं का? जा आत्ताची आत्ता जा आणि त्या सागरकडनं तो फोन काढून घे असं म्हणते। तर इकडे दुसरीकडे सागर मुक्ताला याच्यातून सगळ्या ह्या केसमधनं बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो। तो आता आरतीला भेटतो आणि आरतीला सांगतो की मला माहिती आहे मुक्ता बेकसूर आहे आणि ह्यातून तुम्ही तिला सोडवू शकता। त्यावर आता इथे आरती खूप रडते आणि सागरला सांगते की प्लीज मला ह्यात सगळ्यामध्ये अडकवू नका, माझा ह्यात काही दोष नाहीये। तो कार्तिक आहे ना, तो चांगला माणूस नाही, त्यानेच मला हे सगळं करायला सांगितलं होतं आणि त्यानेच मला या सर्वामध्ये अडकवलं आहे। हे ऐकून मात्र सागरचा संतापच होतो। आता सागर पुढे काय करेल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।